नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज शनिवार दिनांक 26 एप्रिल। आज अचानकपणे आपल्यासमोर याचं कारण की वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि जवळपास उष्णतेची जी लाट होती विदर्भातली ही सुरूच आहे, परंतु याच उष्णतेच्या लाटेमुळे पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। आज सायंकाळनंतर विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होणार आहे आणि तो वादळी स्वरूपाचा राहील। वेगवान वारे आणि काही ठिकाणी विजांसह हा पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी गारपीटही थोडीफार होण्याची शक्यता आहे। आज विशेषतः यवतमाळ असेल, चंद्रपूर, गडचिरोली, सोबतच अमरावती, वाशिम, अकोलाचा काही भाग, नागपूरचा काही भाग आणि वर्धेचा काही भाग, तर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत। या पावसाचं प्रमाण वाढेल। म्हणजे उद्या सायंकाळीसुद्धा विदर्भाच्या अनेक भागात विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, सोबतच यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला व नागपूर या भागांमध्ये वादळी स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि वादळी पाऊस येऊ शकतो। सोबतच यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे। म्हणजे उद्या 27 तारखेला हेच वातावरण परवासुद्धा कायम राहील। परवा सायंकाळनंतरसुद्धा याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो आणि अनेक ठिकाणी काही गारपिटीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणजे पुढचे 3 दिवस हे जे काही वादळी वाऱ्याचं जे प्रमाण आहे हे विदर्भात कायम राहणार आहे आणि त्यानंतर 29 तारखेपासून हे प्रमाण कमी होईल। 30 तारखेनंतर पुन्हा एकदा म्हणजे जवळपास 1 तारखेच्या पुढे 5 तारखेपर्यंत पुन्हा एकदा विदर्भात वादळी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ही परिस्थिती निर्माण कशी राहील, नेमकं काय होईल हे आपण उद्याच्या भागात सांगू। सोबतच आपण उद्याच्या भागात या वर्षाचा जो अंदाज आहे पावसाचा, म्हणजे या वर्षभरात नेमका कशा पद्धतीचा पाऊस कोणत्या भागात कुठे होणार आहे याचंही आपण उद्याच्या साप्ताहिक अंकात आपण त्याचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे उद्या रविवारचा भाग आपण नक्की बघा। आज अचानक पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपणासमोर आलो। उद्या विस्तृत या सर्व संदर्भातील माहिती सोबतच पुढच्या आठवडाभर विदर्भात काय होणार आहे याचीही माहिती घेऊन आपण उद्याच्या भागात येऊ। त्यामुळे आजच्या भागात येथेच थांबतो। पुन्हा एकदा सांगतो की आज सायंकाळनंतर विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम सोबतच वर्धा आणि नागपूर या भागात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पाऊस येऊ शकतो। विजांसह काही ठिकाणी गारपीट होऊ शकते। तर आजच्या भागात येथेच थांबतो। पुन्हा एकदा भेटू उद्या नवीन भागात नवीन माहितीसह। तोपर्यंत रजा द्यावी। नमस्कार, धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।